माननीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर 2 महिन्यांनी डीजीसीएला जाग आली आहे. अतिशय दिखाऊ काम चलाऊ डॉक्युमेंट त्यांनी काल जारी केले, ऑर्डर म्हणून जारी केले डीजीसीएने. त्यात विमान कंपन्यांनी कुठले नियम पाळायचेत, विमानात कुठल्या सिस्टीम पाहिजेत, हवामान कसं हवं, त्याच्या संदर्भाची जबाबदारी कोणी घ्यायची, असे हे नेहमीचे आफ्रिकेतल्या एखाद्या देशाच्या एजन्सीने नियम दाखवावेत तसे नियम याच्यात दाखवलेत. पण यात प्रामुख्याने महत्वाचा मुद्दा जो आहे की आतापर्यंत गलथान कारभार केलेल्या कंपन्यांनी, ऑपरेटर्सनी या नियमांच्या आधारे त्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे, काय कारवाई केली जाणार याचा उल्लेख यात नाही. हा भविष्यकालीन डॉक्युमेंट आहे. आणि यात महत्वाचा मुद्दा असा आहे की इलेक्शनच्या दृष्टीने जे काही फ्लाइंग होतं त्याला इलेक्शन फ्लाइंग हे 8 क्रमांकाचा जो मुद्दा डीजीसीएने केलाय तो मला असं वाटतं विरोधकांना चेपण्यासाठी उपयोगात आणला जाईल. कारण हेलिपॅडची मान्यता असो, हवामान असो, तिथल्या एकूण धावपळीच्या गोष्टी असो, ऑपरेटर्सची परवानगी आहे की नाही फ्लाय करायला, याच्यापासूनचे सगळे नियम कडक करण्याचे आल्यात असे दाखवलंय. पण मला असं वाटतं की विरोधकांच्या बाजूने हा मुद्दा नाही, विरोधकांना याच्यात फ्लाइंग रोखता येऊ शकतं असं डीजीसीएने याच्यात प्रावधान केलंय. दुसरा मुद्दा आहे, डीजीसीएने शांतपणे एक मुद्दा त्यात टाकलाय जो माननीय रोहितदादा पवार यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये मांडला होता. 6.5 क्रमांकाचा जो मुद्दा आहे, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांचं विमान इराण आणि इराकवरून जाताना ते पाडण्याची त्या देशांनी धमकी दिली होती, वॉर्निंग दिली होती, धमकी म्हणण्यापेक्षा इशारा दिला होता. हा मुद्दा सांगतोय की रूट प्लॅनिंग शुड बी डन इन अ मॅनर सो ॲज टू अवॉइड कॉन्फ्लिक्ट झोन्स, हॉस्टाईल एरियाज अँड एरियाज विच इम्पेड सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स. म्हणजे तिथं तुमचा शोधही घेता येणार नाही, तुम्हाला बाहेर काढता येणार नाही, अशा संघर्ष असलेल्या भागाचा तुम्ही रूट करू नका. याचाच अर्थ असा होता व्हीएसआर कंपनीने परमिशन न घेता हा रूट तयार केला आणि एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचा घातपात घडवण्यासाठी हा रूट तयार करण्यात आला. हे उशिरा सुचलेलं डीजीसीएला शांतपणे असं मला वाटतं. पण या गैरकारभारात माननीय अजितदादा पवार यांचा बळी घेण्यात आलेला आहे.